कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. आता शेअर मार्केटचा अभ्यास ज्यावेळेस मी करत होतो किंवा करतो, तर शेअर मार्केटच्या अभ्यासामध्ये माझं सातत्य हे आहेच. परंतु युट्यूब वरती टाकण्यासाठी ते माझं सातत्य नव्हतं. कारण की बाकीचे काम आणि खरं न टाकण्याचं कारण असं होतं की काही पॉइंट जे होते ते माझे क्लिअर होत नव्हते. आणि आता ते क्लिअर झालेत असं मला थोडं जाणवते. म्हणजे एक साधारण एक 75 ते 80% बरेचसे प्रॉब्लेम क्लिअर झालेत. आणि जे राहिलेत ते हळूहळू अनुभवातून होतील. तर एकंदरीत जर आपण जर बँक निफ्टीचा जर अभ्यास करायचा जर म्हणजे बँक निफ्टीचा अभ्यास केलेला जे पण ते काय घडू शकतं ते जर पाहिलं, तर आपण जर महिना जर पाहिला, महिन्याची टाइम फ्रेम जर बघितली, महिन्यावरती ट्रेंड हा आपल्याला अप ट्रेंडच दिसतोय. आता अप ट्रेंड कसा, वरती गेलं खाली आलं, वरती गेलं खाली आलं, वरती गेलं खाली आलं. पण इथं जो खालून वर जाण्याचा जो फोर्स आहे हा जादा होता. त्याच्यानंतर इथून इथपर्यंत जाण्याचा फोर्स थोडा कमी झाला, इथून वर जाण्याचा फोर्स कमी झाला. आणि इथून ह्या परिसरात जाऊन मार्केट खाली येईल आणि त्याच्यानंतर वर जाईल, हे जरा थोडं सांगणं कठीण आहे. पण आपल्याला एवढा लांबचा तर काही विचार करायचा नाही. पण महिना हा अप ट्रेंड आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि आठवड्यावरती जर पाहिलं, तर आठवडा ही अप ट्रेंड आहे. पण झालंय इथं एक विषय असा झालेला आहे की जे स्पीड जे मार्केट जाईल, जे इथून जे स्पीडने वर गेलं, तर ह्या स्पीडने मार्केट वर जाताना आपल्याला काही दिसत नाही. बरं ठीक आहे, तो पण विषय झाला. आणि एक दिवसाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण जर गेलो आणि एक दिवसाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं ना, आपल्याला थोडक्यात जर एखादी पोझिशन घेऊन जर बाहेर पडायचं असेल, तर इथंही आता पाहिलं तर महिना अप ट्रेंड आहे, एक आठवडाही अप ट्रेंड आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला प्राइस ऍक्शन आपल्याला काय सांगते की मार्केट ही अप ट्रेंड आहे. हा जो सिग्नल आहे तिन्ही अप ट्रेंड आहे. महिना अप ट्रेंड आहे, आठवडा अप ट्रेंड आहे. फक्त मार्केटमध्ये जे स्पीड आहे महिन्याचं ते थोडं कमी पडलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. पण एक दिवसावरती सॉरी, एक महिना अप ट्रेंड, एक आठवडा अप ट्रेंड, स्पीड कमी असलं तर हरकत नाही आणि त्यामध्ये एक दिवस अप ट्रेंड आपल्याला या ठिकाणी दिसतो. मग जर आपल्याला जर ट्रेडिंग करायची असेल तर आपण कोणत्या प्रकारे करू शकतो? पुट घेऊ शकतो की कॉल घेऊ शकतो? आपण या ठिकाणी थोडा अभ्यास करू. खालच्या बाजूने जर पाहिलं, तर आपल्याला इथं असा सपोर्ट मिळतो. आता हे लईच खिचडी, याच्यात जाण्यात मजा नाही. एक मिनिट जरा थोडं हे काय करतो मी, हाईडच करून ठेवतो. तर इथं जर पाहिलं तर खालच्या बाजूने आपल्याला असा सपोर्ट मिळतो. आणि मार्केटची जर प्राइस ऍक्शन जर पाहिली आपण, तर इथून मार्केट वर गेलं खाली आलं, वर गेलं खाली आलं, वर गेलं. नेक्स्ट टाइम मार्केटला कुठे यायचं, ह्या सपोर्ट वरती यायचं. ह्या परिसरात मार्केट एक इथं येईल, इथं येईल, ह्या परिसरात मार्केट येईल. आणि ह्या परिसरात मार्केट जर आलं तरच आपण काय करणार, कॉलचा विचार करणार. मग ह्या परिसरात मार्केट येणार आहे हे आपल्याला माहिती आहे. मग इथून इथपर्यंत पर्यंत आपण पुढचा कॉल घेऊ शकतो का? तर ह्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. पण त्याचा कालावधी जास्त काळासाठी आपल्याला ठेवता येणार नाही. त्याचं कारण असं की महिना, आठवडा आणि एक दिवस हा अप ट्रेंड आहे. मग अशी जर परिस्थिती असेल तर आपण काय केलं पाहिजे? आपल्याला मार्केटच्या वरच्या बाजूला इकडं पाहिलं तर हा एक रेजिस्टन्स मिळतो आणि त्याच्यावरती हा एक रेजिस्टन्स मिळतो. उद्या जर कदाचित मार्केट, आता आज तारीख आहे 11 मार्च 2024, उद्या जर कदाचित मार्केट जर गॅप अप जर झालं ह्या परिसरात, तर एक इथूनही मार्केट खाली येऊ शकतं. किंवा इथं गॅप अप होऊन जर वर गेलं तर ह्या परिसरातून मार्केट खाली येऊ शकतं. मग आपल्याला पुट घ्यायचं की नाही हे जर पाहायचं असन किंवा हे जर ठरवायचं असन, तर 5 मिनिटावरती गेल्यानंतर आपण जर ह्या ठिकाणी जर 5 मिनिटावर जर गेलो किंवा 15 मिनिटावर जर गेलो, 15 मिनिटावरती आपल्याला ज्या ठिकाणी मार्केट गॅप अप होईल किंवा गॅप डाऊन होईल, त्या ठिकाणी आपल्याला जर गॅप अप जर झाला, याच्यावर जर गॅप अप झाला, तर आपल्याला थोडं थांबायचं. आणि जरी याच्यावरती जरी गॅप अप होऊन जर मार्केटनी अशी जर प्राइस ऍक्शन जर केली त्या पद्धतीत, तर एक पॉइंट लो होते, दुसरा पॉइंट ब्रेक होते. म्हणजे इथं जर सिरीज जर बघितली आपण, तर इथं सिरीजची आपली म्हणजे प्राइस ऍक्शनची काय भेटते पाहायला, हा भेटतो हाय पॉइंट.
त्याच्यानंतर हा भेटतो लो पॉईंट, याला म्हणलं जातं लोअर हाय, याला म्हणलं जातं लोअर लो, आणि याला म्हणलं जातं लोअर लो. मग ज्या वेळेस आपल्याला दोन लोअर लो मिळतील त्यावेळेस मार्केट रिट्रेसमेंटला जातं, तर त्यावेळेस आपण पुट घेऊ शकतो. मग इथं जर पुट घेतला तर आपण थांबलं किती पाहिजे, एकच काम करायचं, ह्या परिसरात जर आपण जर पुट घेतला तर आपला स्टॉप लॉस लावायचा, त्याला सोडून द्यायचा. मार्केट जर याच्या खाली आलं, ह्या पॉईंटच्या खाली आलं, तर आपला जो स्टॉप लॉस लावलेला आहे तो काढायचा, आणि ज्या ठिकाणी आपली एंट्री त्या ठिकाणी स्टॉप लॉस लावून टाकायचा. म्हणजे झिरो स्टॉप लॉसची एंट्री आपली झाली पाहिजे. उद्या मार्केट जर रिटर्न जरी फिरलं तर काय होणार आहे, आपलं फक्त ब्रोकरेज जाईल, आपला स्टॉप लॉस हिट काय होणार नाही. मग ह्या पद्धतीने मार्केटमध्ये भविष्य काळामध्ये असं घडू शकतं. मग आता जर आपण जर 4 तासावरती पाहिलं किंवा 1 दिवसावरती जरी पाहिलं, तरी आपल्याला काय मिळतं, ह्या ठिकाणी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळतो. मग हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे. मार्केटचा ट्रेंड मात्र अप ट्रेंडच आहे, परंतु आपण एक काउंटर ट्रेंड म्हणजे ट्रेंडच्या विरोधातला जो ट्रेड घेतला जातो त्याला काउंटर ट्रेड असं म्हणलं जातं. आणि ह्या परिसरात जर आपण जर बघितलं, मार्केटचा ट्रेंड अप ट्रेंड आहे, तर आपण या ठिकाणी काउंटर ट्रेंड घेऊ शकतो. आणि त्याचा परिसर, थांबण्याचा परिसर एक तर हा असेल किंवा हा असेल. मग ह्या ठिकाणी जर आपल्याला जर पुढचा कॉल जर घ्यायचा असेल, पुट बाय जर करायचा असेल, तर आत्ताची एक्सपायरी आहे 13 मार्चला, आपण 20 मार्चचा एक पुट घेऊन सोडून देऊ शकतो. आणि पुट घेताना आउट द मनीचा घ्यायचा, जेणेकरून पेपर ट्रेडिंगच करायचा, रिअल मनी वापरायचा नाही. जेणेकरून तो जो आपण 20 तारखेचा जो पुट घेणार आहे त्याची गुंतवणूक फार फार तर 1000च्या आसपास पाहिजे. 1000 ते 1200 एवढी जी गुंतवणूक असेल, ती 12,000 झालं का, 1200, 1200 घ्या, पाच शून्य काढून टाका. म्हणजे 1000 ते 1200 रुपये जी खरेदी आपल्याला मिळत असेल ती घ्यायची. त्यांनी एक्सपायरी कितीची घ्यायची, एक्सपायरी घ्यायची 20 मार्च 2024ची. आता हे पेपर ट्रेडिंग करायचं, मग पाहू आपण की पुढच्या भविष्य काळामध्ये मार्केट ह्या पद्धतीने काम करतं का. आणि जर मार्केट जर याच्यावरती गेलं, आपण तर पाहिलं की ह्या ठिकाणी अशी प्राइस ऍक्शन झाली पाहिजे तरच आपण काय करू शकतो, पुढे येऊ शकतो. मग आपण पाहू, मार्केट जर उद्या जर हा पॉईंट जर मार्केटने ब्रेक केला तर त्याला वरती जाऊन द्यायचं, तो मग त्याच्या पाठीमागे पळायचं नाही. तो ज्यावेळेस रिट्रेसमेंट येईल त्यावेळेसच आपण बाय करू शकतो. सध्या तरी आपण पुढचा विचार करू शकतो, पण 5 मिनिट 15 मिनिटावरती किंवा 5 मिनिटावरती जर प्राइस ऍक्शन जर झाली तरच आपण त्या ठिकाणी पुढचा विचार करू शकतो. आता या ठिकाणी थांबतो. खूप दिवसातून व्हिडिओ करतोय, हा व्हिडिओ पहा याबद्दल, आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर 2 दिवसांनी 4 दिवसांनी परत चेक करा की आपण या ठिकाणी जे अनालिसिस केलं होतं किंवा जे पाहिलं होतं त्या पद्धतीने मार्केट घडतं का. आणि या ठिकाणी थांबू.